नमस्कार STC फॅमिली. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीने आपण सगळे एका अनोख्या नात्याने जोडले गेलो आहोत. आपण सगळ्यांनाच आता व्हॉट्सॲपद्वारे देखील कनेक्ट करता येणार आहे. STCच्या व्हॉट्सॲप चॅनलवर मराठी साहित्य, लेख, कथा, प्रवास वर्णन, विनोद आणि बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहोत. या चॅनलला नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि अजूनही तुम्ही STCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जवळपास 78% प्रेक्षक अजूनही असे आहेत की जे सबस्क्राईब न करता चॅनलवर पब्लिश केलेल्या गोष्टी नियमित ऐकतात. जर तुम्हीही त्या 78% पैकी असाल तर बघा, थोडा विचार करा, सबस्क्राईब केलं पाहिजे की नाही. केलं तर उत्तमच आहे आणि करावं अशी अपेक्षा आहे. सादर करीत आहोत कथेचा 30वा भाग. आजोबा येतील का परत घरी? ठीक आहे, म्हणजे मीच वाद घालत आहे. मी आजोबांच्या काळजीने काहीतरी बोलले तर तू मलाच सगळ्यांपासून वेगळं केलंस. कुटुंबाचा भाग न समजता बोललास. तुला जे करायचं आहे ते कर, मी यावर आता काही बोलणार नाही. माया सुद्धा रागातच म्हणाली, तेच बरं राहील. मीत बोलला, स्वतः वाईट होण्याची वेळ आली तरी चालेल, पण मग माया त्याला जे म्हणाली होती ते पाळायचं त्याने ठरवलं. आणि दादू, मी निघतो आता. माझा इथला वास्तव काही लोकांना खूपत आहे. मी नर्सला पाठवतो, ती तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत घेऊन जाईल. मीतने सोफ्यावरची त्याची बॅग घेतली आणि रूमच्या बाहेर जाण्यासाठी निघाला. आणि हो दादू, तुम्ही आराम करा आता. काही लोकांना आराम करा म्हणलं की काय वाटतं कुणास ठाऊक, आणि ते ऑफिस कलिकप्रमाणे वागा म्हणून सांगतात. आजोबांना उद्देशून मीत पुढे म्हणाला, पण मायाला अप्रत्यक्षपणे त्याने बोलून दाखवलं. तो रागारागाने रूमच्या बाहेर पडला. तू खूप वेडा आहेस मीत. आजोबा स्वतःशीच पुटपुटले आणि हसले. मीत लिफ्टमध्ये गेला. आजोबा आणि मायासोबत झालेला त्याचा वाद आणि त्यांचे शब्द त्याच्या डोक्यामध्ये घोळत होते. मी मायाची काळजी घेतल्याने आम्हाला 1 वर्षानंतर घटस्फोट घेताना अडचण होणार असेल, तर मग ती ज्या प्रकारे आजोबांची काळजी घेत आहे त्याने आम्हाला काही अडचण होणार नाही का? मी तर फक्त तिच्यासोबत राहतो आणि रूम शेअर करतो म्हणून काळजी घेत होतो. मला तिच्यासोबत काही आयुष्यभर संसार करायचा नाहीये. 2 व्यक्ती एकच रूम शेअर करत असतील तर मग इतकी काळजी तर घेतलीच जाते. मीच स्वतःची समजूत घालत होता. मायाचं वागणं त्याला विरोधाभासी वाटत होतं. तो हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअरला आला आणि कारमध्ये बसून घराकडे निघाला. फ्रेश होऊन त्याला ऑफिसला जायचं होतं. इकडे मीत रूमच्या बाहेर पडल्यावर आजोबा व्हीलचेअरवरून मायाच्या बेडजवळ आले. माया, मीतच्या वतीने मी तुझी माफी मागतो, आजोबा मायाला म्हणाले. मायाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आजोबांसारखा माणूस मीतमुळे तिची माफी मागत होता. दादू, तुम्ही माफी नका मागू. मोठ्यांनी लहानांची माफी मागायची नसते, अश्रू आवरत माया म्हणाली. खरं तर मी घरी येण्याबद्दल आत्तापर्यंत इतका विचार केला नव्हता, पण मला आता घरी येण्याची इच्छा होत आहे, आजोबा बोलले. गेल्या वेळी मायाने जेव्हा आजोबांसमोर घरी येण्याबद्दल विषय काढला होता तेव्हा आजोबांनी तिच्यासमोर अट ठेवली होती. निदान त्यांनी ठेवलेल्या अटीमुळे तरी मीत आणि माया हनीमूनला जातील असं त्यांना वाटलं होतं, आणि त्यांनी अट पूर्ण केल्यावर घरी जायचं असा विचार त्यांनी केला होता. या सगळ्यात एखादा महिना तरी जाईल अशी त्यांना खात्री होती. पण मीत ज्या प्रकारे मायासोबत आज बोलला त्यामुळे आजोबांना घरी जाणं गरजेचं वाटत होतं. मीत आणि मायाला एकत्र आणण्यासाठी आजोबांचं त्यांच्याजवळ असणं गरजेचं होतं. नाहीतरी आजच्या दोघांच्या एकंदर वागण्यावरून ते नेहमी एकमेकांपासून अंतर ठेवायला बघतील आणि कुठल्या बंधनात अडकणार नाहीत अशी त्यांची खात्री झाली होती. खरंच दादू, पण मीत परत चिडला तर? तुम्ही इथेच राहणार आहेत हे आत्ताच तो सांगून गेलाय.
मायाने विचारलं. आजोबा घरी आल्याने मीतला सुद्धा आनंदच झाला असता, पण मायाच्या तशा बोलण्याने तो डिस्टर्ब झाला होता. त्याला तू नको घाबरूस, मी त्याच्या बापाचा बाप आहे, आजोबा बिनधास्तपणे म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर दोघे पण जोरात हसले. तुम्ही घरी येण्याचा निर्णय घेतला याचा मला आनंद आहे दादू, माया आनंदाने म्हणाली. हनीमूनची अट आजोबा विसरलेत आणि ते घरी यायला तयार झालेत, यामुळे मायाला आणखी जास्त आनंद होत होता. माया आजोबांना घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली. तिने डॉक्टरांना कॉल केला. डॉक्टर किरण आजोबांच्या रूममध्ये आले. घरी जाण्याबद्दल घेतलेला निर्णय त्यांनी डॉक्टरांना सांगितला. डॉक्टरांनी आजोबांच्या काही टेस्ट केल्या. घरी जाण्याबद्दल त्यांना काही धोका नाहीये याची खात्री करून घेतली. तुम्ही घरी जाऊ शकता, पण एक नर्स रोज तुमच्या काही रेग्युलर टेस्ट करण्यासाठी घरी येईल आणि मी देखील आठवड्यातून 1-2 वेळा भेट देईनच, डॉक्टर किरण म्हणाले. मायानी आजोबांची बॅग आवरली. काम करण्यात मायाचा असलेला वेग पाहून आजोबा इम्प्रेस झाले. आजोबांचं आवरून झाल्यावर मायाने स्वतःची बॅग भरली. सगळं आवरून आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण करून निघायला दुपार झाली. आजोबा आणि मायाला हॉस्पिटलमधून एकदाच डिस्चार्ज मिळाला होता. मायाने रोझीला कॉल केला आणि ही आनंदाची बातमी दिली. त्या दोघांसाठी लंच पाठवून द्यायची तयारी रोझी करतच होती. रोझीने लगेच एका ड्रायव्हरला आणि त्याच्यासोबत एका स्टाफला माया आणि आजोबांना हॉस्पिटलमधून घेऊन येण्यासाठी पाठवलं. कुणी विचार केला होता की माया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल आणि थेट आजोबांना घेऊनच घरी येईल. हे स्वप्न तर नाहीये ना, असं मायाला वाटायला लागलं. तिच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याने इतकी चांगली गोष्ट होईल असं तिला वाटलं देखील नव्हतं. आजोबा राहण्यासाठी घरी येत आहे ही भावना खरोखरच तिला कितीतरी आनंद देणारी होती. ज्या आजोबांनी इतक्या कमी दिवसांमध्ये मायाला जिव्हाळा लावला होता, त्यांचा आता तिला 24 तास सहवास मिळणार होता. वर्षानुवर्षे आपल्या आपुलकीच्या माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या मायाला आजोबांचे प्रेम मिळणार होतं. मीत सोबत राहत असताना आजोबांच्या रूपाने जणू तिला एक कवच मिळालं होतं. कधी तो तारतम्य सोडून वागला तर आजोबा तिच्या मदतीला तिच्या सोबत असणार होते. थोड्याच वेळात रोझीने पाठवलेला स्टाफ हॉस्पिटलमध्ये आला. माया आणि आजोबांच्या बॅग घेऊन तो कारकडे निघाला. माया आजोबांना व्हीलचेअरवरून कारपर्यंत घेऊन आली. स्टाफने आणि मायाने त्यांना आधार देत उठवलं आणि पकडून कारमध्ये बसवलं. ते राजाध्यक्षांच्या बंगल्याकडे निघाले. कितीतरी महिन्यांनी आजोबा आज बाहेर पडले होते. हॉस्पिटलच्या खिडकीतून दिसणारा समुद्र आणि कारच्या खिडकीतून दिसणारा समुद्र किती वेगळा दिसत होता. फुटपाथवरून चालणारी माणसे, रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या, दुकाने, मोठमोठ्या बिल्डिंग्स या गोष्टींचं किती अप्रूप झालं होतं त्यांना. हे सगळं बघून त्यांचे डोळे पाणावले. केवळ मायामुळे हे शक्य झालं होतं. जणू काही दुसरा जन्मच त्यांना मिळाला अशी त्यांची भावना झाली होती. कार राजाध्यक्षांच्या बंगल्यासमोर आली. सगळा स्टाफ आजोबांची आणि मायाची वाट पाहत त्यांच्या स्वागतासाठी बंगल्याच्या एंट्रन्सवर थांबले होते. परी हातामध्ये ओवाळणीचं ताट घेऊन थांबली होती. मायाच्या आणि स्टाफच्या मदतीने आजोबा कारच्या बाहेर आले. त्या दोघांनी मिळून त्यांना व्हीलचेअरवर बसवलं. मला कधीच वाटलं नव्हतं की मी हे घर पुन्हा पाहीन, बंगल्याकडे पाहत हसत आजोबा म्हणाले. हॉस्पिटलमध्ये राहण्याची त्यांनी सवयच करून घेतली होती. त्यांना घरातील कुणाला त्रास द्यायचा नव्हता किंवा ओझं वाटून घ्यायचं नव्हतं. पण मायाने त्यांना आश्वासन दिलं होतं की घरातल्या प्रत्येकाला ते हवे आहेत.
आणि त्यांची घरी चांगली काळजी घेतली जाईल. असं बोलू नका दादू, माया त्यांना बंगल्याच्या दरवाजाकडे नेत म्हणाली. मला घरी परत आणल्याबद्दल धन्यवाद, मनापासून धन्यवाद. केवळ तुझ्यामुळे मी घरी परत येऊ शकलो. आजोबांनी मायाचे मनापासून आभार मानले. त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत, आपल्या माणसासोबत राहायचं होतं, पण त्यांच्यावर ओझं बनायचं नव्हतं. केव्हाही तुम्हाला कशाचीही गरज लागली तर मी तुमच्यासाठी सतत हजर असेन दादू, माया म्हणाली. बॉस, सुनबाई आल्यापासून तुम्ही आम्हाला विसरलात का? आम्ही सुद्धा तुमच्या स्वागतासाठी इथे आलो आहोत. मायाला बोलत असलेल्या आजोबांना रोझी हसत म्हणाली. हो, विसरलो तर आहे मी तुम्हाला. आजोबा देखील हसत म्हणाले. माया आणि आजोबा बंगल्याच्या एंट्रन्सच्या दरवाजाजवळ आले. परीने आजोबांचं औक्षण केलं. आजोबांचं औक्षण झाल्यानंतर मायाला देखील तिने औक्षण केलं. मायाला भरून आलं. लग्न होऊन पहिल्यांदा या घरी जेव्हा ती आली होती तेव्हाची परिस्थिती तिला आठवली. त्या दिवशी वेटिंग रूममध्ये मीतने सगळ्या स्टाफला बोलवलं होतं आणि फक्त रोझीची ओळख करून दिली होती. त्या स्टाफच्या गर्दीमध्ये असणारे कितीतरी चेहरे तिला आता ओळखीचे होते. त्या दिवशी मायाबद्दल असणारा धाक आज काळजीमध्ये रूपांतरित झाला होता. तिच्या प्रेमळ स्वभावाने कितीतरी प्रेमाची माणसे तिने जोडली होती. आनंदाने मायाने आणि आजोबांनी घरात प्रवेश केला. रोझीने लंच रेडी करून ठेवलं होतं. तिने डायनिंग टेबलवर त्यांना जेवायला वाढलं. काल पाठवलेल्या डिनरसाठी मायाने रोझीचे मनापासून आभार मानले. जेवण झाल्यानंतर आजोबा आणि माया विश्रांतीसाठी आपापल्या बेडरूममध्ये गेले. मायाने मोबाईल हातात घेतला. तिला तिच्या काकूंचा मिस कॉल आलेलं दिसलं. नंतर निवांत बोलता येईल म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. तसे पण पैसे मागण्यासाठीच तिने कॉल केला असेल अशी तिला खात्री होती. तिने लिशाला मेसेज केला आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्याचं सांगितलं. लवकरच आपण भेटूयात असं प्रॉमिस तिला केलं. मीत सोबत जरी तिचा 1 वर्षानंतर घटस्फोट होणार असला तरी या लग्नामुळे बनवलेली नाती आयुष्यभर जपून ठेवायचं असं तिने ठरवलं. मी आजोबांना घेऊन घरी आले आहे. ते घरी आल्यामुळे खूप खुश आहेत. तू घरी आल्या आल्या त्यांना इथे बघून त्यांच्यावर डाफरू नकोस. हवं तर आपण रात्री आपल्या बेडरूममध्ये झोपायला गेल्यावर तू माझ्यावर ओरडून तुझा राग व्यक्त करू शकतोस. लवकर घरी आलास तर बरं होईल. म्हणजे आम्ही तुझी वाट बघत बसणार नाही, पण आजोबांना चांगलं वाटेल. मायाने मीतला मेसेजेस केले. मोबाईल बघत तिला कधी झोप लागली ते कळलं देखील नाही. तिला जाग आली. तिने घड्याळाकडे नजर टाकली. संध्याकाळचे 7 वाजले होते. ती घाईघाईने उठली आणि फ्रेश होऊन आजोबांच्या बेडरूमकडे गेली. आजोबा बेडरूममध्ये नव्हते. ती घाबरली. गडबडीने पायऱ्या उतरून ती लिव्हिंग रूममध्ये आली. आजोबा टीव्हीवर काहीतरी कॉमेडी शो लावून तो बघत बसले होते आणि मोठ्याने हसत होते. आनंदी असलेल्या आजोबांना बघून मायाला छान वाटलं. गुड इव्हनिंग दादू, तुम्ही व्यवस्थित आराम केलात ना? मायाने विचारलं. गुड इव्हनिंग बेटा. हो, छान आराम झाला. इकडे ये ना, हा कॉमेडी शो बघ, किती छान आहे. आजोबांनी मायाला बोलवून घेतलं. माया आजोबांजवळ आली आणि त्यांच्या शेजारी सोफ्यावर बसली. टीव्ही शोमध्ये तिला कधी इंटरेस्ट नव्हताच. केवळ झोप येण्यासाठी ती डेली सोप बघत असत. पण आजोबांनी इतक्या उत्साहाने तिला टीव्ही बघायला बोलवलं होतं तर त्यांच्यासाठी म्हणून ती टीव्ही बघत बसली. त्या शोमध्ये मारलेल्या जोक्सवर आजोबा जोरात हसत होते. ते जोक इतके हसू येण्यासारखे नसले तरी आजोबांच्या हसण्याकडे पाहूनच मायाला हसू येत होतं. हाच शो मी हॉस्पिटलमध्ये असताना बघत बसायचो.
पण कधी इतका हसू आलं नाही. आपण कुठे बसून तो शो बघतोय यावर सगळं अवलंबून असतं बेटा. आजोबा स्मित हास्य करत मायाला म्हणाले. मायाने सुद्धा हसून त्यांना प्रतिसाद दिला. बरं दादू, तुम्हाला डिनरमध्ये काय जेवायला हवं आहे? मायाने प्रश्न विचारला. आजोबा आज कितीतरी दिवसांनी घरी आले होते, त्यामुळे त्यांना ट्रीट द्यायचं तिने ठरवलं होतं. आपण पिझ्झा ऑर्डर करायचा का? आजोबांनी विचारलं आणि मिश्किलपणे हसले. मीतला जर कळलं असतं की आजोबा पिझ्झा खाण्याच्या गोष्टी करत आहेत तर त्याने लगेच आजोबांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं असतं. पण आज कितीतरी दिवसांनी इतक्या आनंदात असलेल्या आजोबांचा हिरमोड मायाला करायचा नव्हता. ठीक आहे, पण ऑर्डर करायची गरज नाही दादू, मी बनवेन घरीच, माया म्हणाली आणि किचनमध्ये गेली. आजोबा टीव्ही बघत लिव्हिंग रूममध्ये बसून राहिले. थोड्या वेळातच मायाने पिझ्झा बनवला. मीतला लवकर घरी येण्यासाठी तिने सांगितलं होतं, पण 8:30 झाले तरी त्याचा काही पत्ता नव्हता. त्याची वाट न बघता त्या दोघांनी डिनर करायचं ठरवलं. दोघे डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले. परीने पिझ्झा डायनिंग टेबलवर आणून ठेवला. बऱ्याच महिन्यानंतर आजोबा पिझ्झा खाणार होते. त्याच्या वासाने त्यांची भूक चाळवली. जेवण समोर आल्यावर मायाने डोळे बंद केले आणि काहीतरी पुटपुटली. सुरू करा दादू, एक स्लाइस आजोबांना देत माया म्हणाली. आजोबांनी पहिला घास घेतला. इतका स्वादिष्ट पिझ्झा त्यांनी आजपर्यंत कधी खाल्ला नव्हता. खूप छान माया बेटा, इतका स्वादिष्ट पिझ्झा मी आजपर्यंत कधी खाल्ला नव्हता. आजोबांनी लगेचच मायाची तारीफ केली. हा गुण मीतकडे कसा काही आला नाही याचं तिला आश्चर्य वाटलं. मला देखील असा पिझ्झा बनवायला शिकवशील? आजोबांनी विचारलं. नक्की आजोबा, पण आज फक्त तुम्ही घरी परत आलात म्हणून आपण पिझ्झा खातोय. उद्यापासून डॉक्टरांनी सांगितलेलं डाएट आपल्याला पाळावं लागणार आहे, माया म्हणाली. चालेल, आजोबा बोलले. पिझ्झा पार्टी चालू आहे म्हणजे तुमची? लिव्हिंग रूममधून डायनिंग टेबलच्या दिशेने येत मीत कडकपणे बोलला. हा माणूस आजोबांच्या सगळ्या चांगल्या मूडचा सत्यानाश करेल अशी मायाची खात्री झाली. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.